कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ, तुम्ही कामात आहात का? नाही, झोपणारच होतो आता। मला जरा बोलायचं होतं। मला माहिती आहे तुम्ही नाराज आहात। मी का नाराज आहे याची कारणही माहित असतीलच ना, काही वेगळं सांगायची गरज नाही। भाऊ, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ना, पण मला माझी बाजू मांडायची संधी मिळू दे ना। हे बघा, मी आणि शिवा आम्ही समजा लग्न केलं नसतं तर आम्ही चांगले मित्र राहिलो असतो, पण आम्ही लग्न केलं त्यामुळे हे सगळं विस्कटलं। आणि नाही आशू, अरे असं नसतं, उलट मैत्रीमुळे नातं घट्ट होत जातं। आमच्या बाबतीत झालं का असं? नाही भाऊ, मी जे वागलोय ना, मी जो डिसिजन घेतलाय त्याला एक मोठं कारण आहे आणि ते तुम्ही समजून घ्या। काय कारण आहे? आणि आता असं सांगू नकोस की मी हे सांगू शकत नाही म्हणून। आशू, मी आयुष्यात खूप भले बुरे प्रसंग पाहिलेत आणि आता जे घडेल तेही मी पाहीन। मला फक्त एकच वाटतं की माझ्या मुलाचं नातं, माझ्या मुलाचं लग्न तुटू नये। आशू, शिवा तुझ्यासाठी किती चांगली मुलगी आहे याची तुला कल्पना नाहीये, पण मला आहे। तुमच्यामध्ये असं काय घडलं की तू शिवाला सगळ्यासाठी जबाबदार धरलंस? या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे? असणारच, पण ते तू देणं अपेक्षित आहे मला। त्याचं काय झालं भाऊ? काही गरज नाहीये। हे बघा, तुम्ही आता त्याला मागे खेचू नका। मान्य आहे तुम्हाला ती मुलगी खूप आवडते, कौतुक आहे तिचं, पण याचा अर्थ असा नाही की ती कायम योग्य आहे। तुम्ही असा हट्ट धरून ठेवू शकत नाही, कळलं? आता त्याने निर्णय घेतलाय ना, मग त्याला थांबवू नका। जे झालं ते झालं, आता आपण फक्त पुढचा विचार करायला हवा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।